हिंगोलीच्या वसमत शहरालगत असलेल्या कण्हेरगाव या ठिकाणी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ओंकारेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला। कण्हेरगावच्या प्रमुख मार्गाने महिलांनी डोक्यावर कलश घेत शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रा, होमपूजा, प्राणप्रतिष्ठा त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी गावातील 5 ते 10 भक्त सपत्नीक यांच्या हस्ते होमपूजा करण्यात आली। दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ यांनी सर्व भक्तगणांना मंगल भावनेतनं आशीर्वचन केलं आणि या छोट्याशा गावामध्ये ओंकारेश्वर महादेव मंदिर स्थापन झालं आणि काही दिवसातच या मंदिराचं पूर्ण काम देखील होणार असल्याचं दिगंबर शिवाचार्य महाराज यांनी सांगितलं। या प्रसंगी गावातील आणि परिसरातील भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या गावचे मनमिळावू स्वभावाचे आणि कार्यकुशल असलेले सरपंच, उपसरपंच यांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद केशवराव सूर्यवंशी सरपंच, विजय भीमराव जगताप उपसरपंच, सोमनाथ लक्ष्मण बेले पोलीस पाटील, संदीप सूर्यकांत हिरे, सोमनाथ चुडामन आप्पा हिरे, सुभाष सपकाळ, बबन मोरे, शरद हिरे, बाबूराव साबणे, छत्रपती जगताप, बाबाराव जगताप, बापूराव जगताप, आत्माराव जगताप, रंजू सपकाळ, समस्त गावकरी मंडळ, गावातील नवयुवक तरुण तसंच कण्हेरगाव ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले होते। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। ओंकारेश्वर भगवान की जय। भारत माता की जय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा या संत उक्तीप्रमाणे 12 ज्योतिर्लिंगापैकी ओंकार ममलेश्वरम या ज्योतिर्लिंगाची स्थापना लिंग रूपानं कण्हेरगाव नगरीमध्ये समस्त ग्रामस्थांच्या वेदमूर्ती माहेश्वर गणांच्या वेदघोषाने, आगम घोषाने तथा शिवकीर्तनकार, शिवप्रवचनकार, अखंड हरिभक्त तथा शिवभक्त यांच्या सानिध्यात अत्यंत सुंदर पद्धतीने स्थापना झालेली आहे। या निमित्ताने ओंकारेश्वर तथा नंदीश्वर प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली, पवित्र यज्ञ संपन्न झाला तथा यज्ञ मंडलांची पूजा संपन्न झाली, गुरुमाऊलींचं आशीर्वचन संपन्न झालं। आता यानंतर अन्नदान, महादान या न्यायाप्रमाणे अन्नदानाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। कण्हेरगाव नगरीतील सर्व भाविक सद्भक्तांनी सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करून गावाला एक नवी पर्वणी दिली। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा अशा पद्धतीनं हा भव्य दिव्य सोहळा या नगरीमध्ये संपन्न झालेला आहे। ओम शांती। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।